मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलने अपार आयडी ही कंपल्सरी केलेली आहे. आता MHCET 2026 ची जर तुम्ही एक्झाम देत असाल तर आपल्याला अपार आयडी ही कंपल्सरी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपार आयडी एक्झॅक्टली कशी काढायची ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत अपार आयडी कशी काढायची हे पाहूयात. ओके. आता मित्रांनो, तुम्ही जर MHCET 2026 ची तयारी करत असाल तर आपल्याकडे तुमच्यासाठी कोर्सेस आहेत. PCMCET, PCBCET, नर्सिंग सीटी, नीट, JEE आणि याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 1 तारखेपासून. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमची तयारी चेक करण्यासाठी फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000 प्लस MC क्वेश्चन बँक आहे फॉर प्रॅक्टिस अँड फुल सिलेबस नोट्स देखील आहेत फॉर रिव्हिजन. पहा, सगळ्या गोष्टी मिळतात. यासोबतच मेंटरशिप मिळते आणि एक्झाम पासून ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. ओके. आता मित्रांनो, ही जर बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुमचं कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ओके. आता पाहूयात एक्झॅक्टली अपार आयडी आपण कशी काढायची. आता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर हे ऍप नसेल, त्यामुळे आधी आपल्याला प्ले स्टोर वरती जाऊन डिजिलॉकर ऍप हे डाउनलोड करावे लागेल. इथे सर्च बॉक्समध्ये डिजिलॉकर असं सर्च करा. खाली ऍप येईल, ते ओपन करायचं. व्हाईट आणि ब्ल्यू या कॉम्बिनेशन मध्ये आपला ऍप दिसेल. इन्स्टॉल वरती क्लिक करायचं. इन्स्टॉल व्हायला थोडासा वेळ लागेल, तुमच्या इंटरनेटच्या स्पीडनुसार हे डिपेंड असेल. माझं लगेच झालं ओपन. त्यानंतर ओपन वरती क्लिक करायचं. थोडासा वेळ लागेल डिजिलॉकर ऍप ओपन होण्यासाठी. इथे लँग्वेज चूज करायचा ऑप्शन येईल. आता इथे हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता मी इंग्लिश असं ऑप्शन चूज केलेलं आहे. ओके. आता इथे असं एक पेज येईल. इथे नेक्स्ट वरती इथे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो नेक्स्ट वरती क्लिक करत जायचं आहे. त्याच्यानंतर लेट्स गो वरती क्लिक करा. इथे तुम्हाला होम पेज दिसेल. होम पेज वरती गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. इथे अलाउ करा. आता मित्रांनो, तुमच्या फोनमध्ये 2 सिम कार्ड असतील तर तिथे तुम्हाला नंबर चूज करण्यासाठी ऑप्शन येतील. जर एकच सिम कार्ड असेल तर ते ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल इथे तुमचा नंबर. कंटिन्यू वरती क्लिक करा. नंतर इथे माझं अकाउंट होतं, सो तिथे माझ्या नावाचं व्हेरीफाईड अकाउंट दिसतंय. तुम्हाला आता नवीन अकाउंट क्रिएट करायचं, सो क्रिएट न्यू अकाउंट असं क्लिक करा. त्याच्यानंतर इथे आपण नंबर आधीच एंटर केला होता. ओके. सो OTP आपल्या नंबरवरती येऊन जाईल. फक्त इथे आपल्याला अलाउ करायचं, म्हणजे डायरेक्टली तिथे OTP फिल केला जाईल. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही मॅन्युअली फिल करू शकता. आता इथे OTP फिल झाला. इथे आधार व्हेरीफाय करायचा आहे. बरोबर आहे. इथे तुमचा आधार नंबर टाका. जो 12 डिजिटचा आधार नंबर असतो तो आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. आता मी आधार नंबर माझा पुट केलेला आहे. व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2 ऑप्शन्स येतील, आधार फेस ऑथेंटिकेशन, आधार OTP. आपल्याला आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येईल फोनवरती, तो अलाउ करायचा आहे. अगेन तीच प्रोसेस असेल. तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तुम्ही ते देखील करू शकता. आता इथे एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन आलाय. माझं अकाउंट आधीच व्हेरीफाईड होतं, त्यामुळे मी पिन आधीच सेट केलेला होता. आता तुमचा अकाउंट नवीन आहे, तुम्हाला पिन सेट करावा लागेल. सो नवीन सेट केलेला पिन इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं. 2 ऑप्शन्स येतील पहा तिथे. तिथे अलाउ वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला त्याचे SMS वगैरे पण दिसून जातील. आता हे आहे तुमचं होम पेज. इथे पहा तुमचा फोटो वगैरे दिसेल, इन्फो दिसेल. आता खाली तुम्ही जर पाहिलात तर तिथे सर्चचं ऑप्शन दिसतंय. राईट, सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं. अपार म्हणून सर्च करा, अपार आयडी. खाली अपार आयडी दिसेल, ओपन करा. त्याच्यानंतर इथे आपल्याला सगळे डिटेल्स भरायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आता इथे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचंय, नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर तुमचं जेंडर. आता इथे आयडेंटिटी व्हॅल्यू आहे. आयडेंटिटी व्हॅल्यू फिल करण्याच्या आधी तुम्हाला आधी आयडेंटिटी टाईप पाहावं लागेल. त्यावरती क्लिक करा.
तिथे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ऍडमिशन असं दिसून येईल. सो जो पण तुमचा टाईप असेल तो टिक करायचा, सिलेक्ट करायचा आणि तो नंबर जो आहे म्हणजे ऍडमिशन नंबर असेल, रोल नंबर असेल तर ते इथे पुट करायचा ऍज अ आयडेंटिटी व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर येईल आपला ऍडमिशन इयर. आता इथे तुमचं ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे. इथे स्क्रोल डाऊन करा. इथे 25, 24, 23 असे इयर आहेत. सो सिलेक्ट करायचं आहे. नंतर सिलेक्ट करायचं आहे तुमची कॉलेजचं नाव. तुमचं जर कॉलेजचं नाव नसेल तिथे तर तुम्हाला युनिव्हर्सिटी सुद्धा चूज करता येते. आता मी SPPU इथे युनिव्हर्सिटी सर्च करून दाखवते, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. सो इथे आहे माझी आपली युनिव्हर्सिटी. तिथे मी सर्च केलंय, सिलेक्ट केलंय. ओके. त्याच्यानंतर CUP कॉलेज देखील दिसतंय. सो तुमच्या अकॉर्डिंगली तुमचा टाईप कॉलेजचा किंवा कॉलेजचा टाईप नसेल तर युनिव्हर्सिटी टाईप सिलेक्ट करा. त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. गेट डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अपार ID जनरेट करून मिळेल किंवा तुम्ही होम पेज वरती जायचं, खाली इशूड म्हणून येईल पहा. ओके. त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अपार कार्ड इथे पहा, अपार ID दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अपार कार्ड दिसून येईल. इथे तुमचा साईडला फोटो असेल, अपार ID असेल, नाव असेल. ओके. तर असा सगळा आपला अपार ID दिसेल. तो झाला, तो डाउनलोड करायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला याचं प्रूफ म्हणून नंतर राहील. आता मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. याचा रिलेटेड असतील किंवा कुठल्याही एक्झाम रिलेटेड असतील, रजिस्ट्रेशन रिलेटेड असतील तर व्हिडिओ खाली मला कमेंट करा आणि मला हे देखील सांगा की तुम्ही कोणत्या एक्झामला टार्गेट करताय. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथे थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.